आपल्या देशातील मोठं आय-टी हब म्हणून हिंजवडी आय-टी पार्कचं नाव घेतलं जातं. TCS, विप्रो, IBM, इन्फोसिस सारख्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्या आणि या भागाचं नाव संपूर्ण जगभरामध्ये गेलं. हिंजवडीचं हिंजेवाडी झालं, पण नावात आणि उच्चारात बदल होऊन तात्पुरतं समाधान मिळतं, प्रश्नांची उकल होत नाही, हे हिंजवडीच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. राज्यातील विविध प्रस्तावित प्रकल्प इतर राज्यांमध्ये जात असताना त्यातल्या त्यात गुजरातमध्ये जात असल्यावरून विरोधकांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. अशातच पुण्याच्या हिंजवडी आय-टी पार्कमधील 37 कंपन्या अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे आणि आता विरोधकांना आयतं हातामध्ये कोलीत मिळालेलं आहे. इथे कंपन्या आहेत एकूण 139 आणि मनुष्यबळ आहे 2,17,000च्या आसपास. कालपासून सोशल मीडियावरती रवींद्र धंगेकर यांनी जो काही दावा केलेला आहे त्याच्यानुसार चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात नेमका विषय काय आहे, समस्या काय आहे, हे सुद्धा आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कालपासून सोशल मीडियावरती आता ही जी चर्चा चालू आहे की आपल्या इथल्या पुण्यातल्या ज्या 37 आय-टी कंपन्या ज्या आहेत त्या परराज्यांमध्ये गेलेल्या आहेत. कुठे गेलेल्या तर बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई यासारख्या ठिकाणी. बंगळुरू हे आपल्या देशातील सगळ्यात मोठं आय-टी हब आहे. कोणताही उद्योगधंदा जर का आपल्या इथे येत असेल, त्यातल्या त्यात जर का तो आय-टी सेक्टरशी निगडीत असेल तर त्यांचा प्रेफरन्स हा बंगळुरूलाच असतो आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण हेच बंगळुरू गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी झगडताना दिसते. एका थेंबाला तिथं ते महाग झालेले दिसून येत आहेत. पण सुदैवानं म्हणा किंवा आधीच्या राज्यकर्त्यांची दूरदृष्टी म्हणा, पुण्याला वापरायला भरपूर पाणी उपलब्ध आहे. इतकं पाणी की संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडलेल्या बातम्या येत असताना सुद्धा इथं डांबरी रस्त्यावरती सगळेजण सकाळ संध्याकाळ सडा मारताना दिसतात. म्हणजे मुद्दा काय तर इतकं पाणी आहे. आता मूळ विषय जो आहे आय-टी संदर्भातला, राज्यातलं वेदांत फॉक्सकॉन, टेक्सटाईल पार्क, टाटा एअरबस, मेडिसिन डिव्हाइस पार्क, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क हे सगळे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आणि त्याच्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सरकारवरती आरोप केलेले होते. त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील सर्व सहकारी दूध संस्थांची जी ॲपेक्स बॉडी आहे महानंद, त्याचं सुद्धा हस्तांतर झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधल्या मदर डेअरीकडे देण्यात आलेला आहे आणि याच्यावरून मधल्या काळामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला होता. आठवडाभरापूर्वी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत आणखी एक प्रकल्प मध्य प्रदेशात जात असल्याचं म्हटलेलं होतं. म्हणजे सरकारी गॅस कंपनी गेल इंडिया जी आहे ही 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ इथे क्रॅकिंग युनिट उभारणार होते. पण आता हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे आणि त्याच्यावरून परत एकदा टीका सरकारवरती झालेली होती आणि आता या सगळ्यामध्ये आय-टी सेक्टरची भर पडलेली दिसून येते. हिंजवडी आय-टी पार्क हे 25 वर्षापूर्वी सुरू झालं होतं. आता येथे रस्ते, पाणी, कचरा आणि वीज या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागलेल्या आहेत असं सांगितलं जाते. आय-टी पार्कमध्ये मगाशी म्हणलं तसं 139 कंपन्या कार्यरत आहेत. आय-टी पार्कचा मागील काही काळामध्ये अजून विस्तार झालेला आहे. फेज 1, फेज 2, फेज 3 पर्यंत ते एक्सपांड झालेलं दिसून येते. मात्र त्या तुलनेमध्ये तिथल्या पायाभूत सुविधा जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढलेलं नाही आणि या पायाभूत सुविधांची परिस्थिती खूपच वाईट आहे. आय-टी पार्कमधले रस्ते जे आहेत हे खूपच अरुंद आहेत. त्यांची परिस्थिती अजून खराब आहे आणि वाहतूक कोंडी जी आहे, म्हणजे मी स्वतः 2008-9 पासून बघतोय त्या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती तशाच पद्धतीची आहे. म्हणजे आय-टी पार्ककडे जर का जायचं असेल मूळ पुण्यातून एक्सप्रेस हायवेच्या उजवीकडून डावीकडून जर का कुठूनही तिथं जायचं असेल तर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे तिथं दिसून येते. जो डिस्टन्स आहे 15 ते 20 मिनिटात कव्हर करायचा त्याच्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो आणि जर का आय-टी इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर इतक्या वेळामध्ये त्यांचे $25-30 इतके जी आहे रक्कम ही खर्च झालेली असते त्यांच्यावरची आणि म्हणून हा वेळ जो आहे फार महत्त्वाचा आहे. वाहतूक पोलीस नसणं असला तरी सुद्धा तो बाजूला कुठेतरी उभं असणं, जे इतर वॉर्डन आहेत ते वाहतूक तिथं कंट्रोल करत असतात. बेशिस्त वाहतूक, धीम्या गतीने होत असलेले मेट्रो, तिथे नसणारं पार्किंग आणि एकूणच या सगळ्यांसाठीचा जो पैसा खर्च होतोय याच्यामुळं आय-टी सेक्टरमधले लोक ते टायमावर न पोचल्यामुळं कंपन्या हे सगळेच्या सगळे वैतागलेले दिसून येत आहेत. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे होतंय काय तर अनेक कंपन्या या आय-टी पार्कमधून इतरत्र किंवा परराज्यामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहेत. एकूणच पुण्यातील वाहतूक हा संशोधनाचा विषय झालेला आहे. म्हणजे 15-20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी चौकापासून मेन पुण्यामध्ये येण्यासाठी काही फ्लायओव्हर जे आहेत ते उभारले गेलेले होते आणि तेच फ्लायओव्हर आता पाडले जाऊन नव्याने फ्लायओव्हर बनत आहेत आणि ते ज्या गतीने बनत आहेत त्या गतीने वाटत नाही की अजून काही
काही वर्षांमध्ये हे सर्व काही बनेल म्हणून. इतक्या फास्ट ते काम होताना दिसतंय. मग लोक कशासाठी थांबतील आणि कंपन्या तरी कशाला थांबतील? हा आपल्या इथला सगळ्यात बेसिक असा प्रॉब्लेम दिसून येतोय. 2004 पासून 2010 दरम्यानचा जो काळ आहे किंवा 2012-13 या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या इथं पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये Volkswagen, Mahindra, ह्यासोबत सॅनी मोटर्स, JCB, जॉन अँड डिअर, मर्सिडीज बेंझ, जनरल मोटर्स यासारखे मोठमोठाले प्रोजेक्ट्स आलेले पाहिलेले आहेत. पण दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये त्या गतीने प्रोजेक्ट्स आलेले दिसून येत नाहीत. इनफॅक्ट ते आलेलेच नाहीत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यामुळं ऑलरेडी रोजगार निर्मिती, शाश्वत नोकऱ्यांची निर्मिती ही कमी झालेली असताना आता कंपन्या इथून स्थलांतरित करतायत. त्याच्यावरती अवलंबून असणारे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अवलंबून असणारे जे सगळे आहेत, या सगळ्यांची याच्यामध्ये ससेहोलपट होणार आहे. आता ही सर्व परिस्थिती का ओढवलेली आहे? एकतर सरकार आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे क्लिअर नाही झालेलं. मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं अपेक्षित असताना ते त्या गतीनं होत नाहीये. कोणतंही सरकार, आत्ताचं सरकार असू द्या किंवा आधीचं सरकार असू द्या, त्या गतीने काम झालेलं नाही. म्हणजे ज्या गतीने हे IT पार्क वाढलेले आहेत, त्या गतीने पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. हाताने उद्योग जे आहेत ते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ दिले गेले. याच्याहून मोठा प्रोजेक्ट दिला जाणार असं जे आश्वासन होतं ते सुद्धा हवेमध्ये विरून गेलं. यासोबतच या भागात वाढती गुंडगिरी म्हणा किंवा दहशत म्हणा, याच्यामुळे सुद्धा या कंपन्या इतरत्र जाण्याला प्रेफरन्स देताना दिसत आहेत. म्हणजे गुंडगिरी जर का बघायला गेली या संपूर्ण भागामध्ये, तर ती अजून जास्त प्रकर्षाने जाणवून येते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे अगदी 1 किलोमीटरचा पट्टा जरी कुठून कुठे जायचं असेल तर तेवढ्या ह्याच्यामध्ये 15 ते 20 कॅमेरे लावलेले दिसून येतील. पण तरीसुद्धा सर्रासपणे जीवघेणे हल्ले होतानाच दिसून येत आहेत. राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसून येतो आणि नको तिथे राजकारण सुद्धा आणलं जाते. म्हणून पायाभूत सुविधा ज्या गतीने वाढायला पाहिजे त्या गतीने वाढलेल्या दिसून येत नाहीयेत. सरकार कुणाचं जरी असलं तरी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. आज टीका जे करतायत तेही सत्तेत असताना त्यांनी काहीही केलेलं नाहीये, ही सुद्धा फॅक्ट आहे. आणि हे IT इंडस्ट्रीमधले सगळे जे आहेत ते अगदी स्पष्टपणे सांगते. जे काम केलं जाते त्या संदर्भात सुद्धा क्वालिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तडजोड केली जाते. म्हणजे भर पाऊस चालू असताना सुद्धा खड्डे भरले जातात या ठिकाणी, हे प्रत्यक्ष बघणारे सुद्धा खूप सारे जण असतील. चांगला खड्डा उखडून परत केला जातो, परत एकदा ट्रॅफिक जाम केलं जातं, परत छोटा पॅच असतो काम करण्यासाठीचा, पण त्याच्यासाठी 10-10, 15-15 दिवस घालवले जातात. अर्धा किलोमीटरचा रोड बनवायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 6-6 महिने घालवले जातात, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एकतर वेळेचा अपव्यय होतो, पैशाचा अपव्यय होतो. आणि ज्यांच्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे, कामावरती पोहोचणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी तर ही अजून त्रासदायक बाब होते. मग जर का कामावर वेळेवर नाही पोहोचलं तर संध्याकाळी परत एकदा उशिरापर्यंत थांबावं लागतं, कामाचे तास भरावे लागतात. नाही भरले तर पुढे जाऊन कदाचित पगारामध्ये सुद्धा कटिंग होऊ शकतं. म्हणजे अगदी स्पष्टपणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत समोर, त्याच्यात लुटालुटच जास्त आहे हे दिसून येते. मग उपाय काय असू शकतो ह्या सर्व परिस्थितीवरती? तर राजकीय हस्तक्षेप जो आहे या ठिकाणचा, अति हस्तक्षेप जो आहे तो थांबवणं फार गरजेचं आहे. कारण की या राजकारणामध्ये तिथली पायाभूत सुविधा जी आहे ती वर्ल्ड क्लास लेव्हलची होत नाही. म्हणजे कंपन्या आपल्या इथं आहेत त्या वर्ल्ड क्लास लेव्हलच्या, पण पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या अगदी ग्रामपंचायत लेव्हलच्या करून ठेवलेल्या आहेत, जे कुठंतरी जाऊन थांबणं गरजेचं आहे. पुढच्या 50 वर्षांसाठी प्लॅन करणं फार गरजेचं आहे. लाल फितीचा कारभार जो आहे तो बंद होणं गरजेचं आहे. म्हणजे जे कोणी तिथं अधिकारी असतील तिथे हस्तक्षेप न करता त्यांना फुल ऑथॉरिटी देणं सुद्धा गरजेचं आहे. मनुष्यबळ तितकं उपलब्ध आहे का त्या ठिकाणी सरकारकडे, ते सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. जर का मनुष्यबळच उपलब्ध नसेल तर कितीही गोष्टी चांगल्या केल्या, अगदी एका बाजूला जरी 100 मीटरचा रोड केला तरी सुद्धा परिस्थिती जैसे थी राहू शकते. आणि पाण्याचा विषय बोलण्याचं कारण हे आहे की बंगळुरूमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण वाचलेलं आहे. त्या संदर्भात आपण एपिसोड केलेले आहे. नवीन धरणं बनणार आहेत का किंवा पाण्यासाठीची अजून काही सोय केली जाणार आहे का, याची चर्चा सुद्धा होताना दिसत नाहीये. आणि त्याची चर्चा होणं फार गरजेचं आहे. लवकर उपाय केला तर ठीक आहे, नाहीतर इथून सगळ्या कंपन्या निघून जातील. अगदी मोजक्याच हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या कंपन्या शिल्लक राहतील. जी कंपनी 5-5, 10-10 हजार लोकांना रोजगार देऊ शकते अशा कंपन्या असणं फार गरजेचं आहे. छोटे युनिट आहेत जिथे 4-5 जण कामाला आहेत तेही महत्त्वाचे आहेत. त्याच्या सोबतीने अशा मोठमोठ्या कंपन्या सुद्धा गरजेच्या आहेत. या मोठमोठ्या कंपन्यांवरती हे छोटे छोटे जे युनिट्स आहेत त्यांचं काम खूप सारं अवलंबून असतं. नाहीतर सगळ्या कंपन्या निघून जातील आणि आपल्या इथं करण्यासाठी शिल्लक फक्त आणि फक्त राजकारण राहील. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
हिंजवडी आय टी पार्कमधले जे इंजिनियर्स आहेत, जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, तिथे काम करणारे जे आहेत, त्यांना जर का हा व्हिडिओ आवडलेला असेल, या संदर्भात अजून काही तुम्हाला सांगायचं असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.